वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। श्री रामलिंगेश्वर भगवान की जय। श्री मन्मथेश्वर भगवान की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। श्री मद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की जय।
सब संतन की बजरंग बली हनुमान की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशल्य मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय परल्यं वैजनाथंच डाकिन्यं भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं घृष्णेशं शिवालये नमः शिवाय नमः शिवाय मेन आवाज कमी करा नमः शिवाय मेन नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय नमः शिवाय नमः
आवाज वाढवा, विकू कमी ठेवा, आवाज वाढवा मॉनिटर. नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय. जय भोले. दोनों हाथ ऊपर करके प्यार से बोलिए नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. जय भोले. नमः शिवाय ओम नमः शिवाय. जय भोले. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिव शिव बोलो नमः शिवाय. जय भोले. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी जगत पिता देवादी देव शंभू महादेवांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून एडशी नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान श्री रामलिंगेश्वर शंभू महादेव भगवान श्री मन्मथेश्वर शंभू महादेव यासह सर्व देवी देवतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यासह आदी राजे महाराजे यांना वंदन करून आजच्या
नामयज्ञ सोहळ्यामध्ये 6व्या दिवसीय पर्वकाळामध्ये शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिव महापुराण कथेला प्रारंभ करत असताना जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वधर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह श्री परमरहस्य पारायण व संगीतमय शिव महापुराण कथा सोहळा येडशी रामलिंग तालुका जिल्हा धाराशिव वर्ष पहिले या नामयज्ञ सोहळ्याची आयोजन नियोजन शिवा संघटना तरुण युवक मंडळी सर्व शिवभक्त ग्रामस्थ मंडळी येडशी या सर्व तरुण युवक मंडळींना सहकार्य करत असलेले 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देणारे देणगीदाते, नामयज्ञ सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा देत असलेले भाविक सद्भक्तगण, आजच्या 6व्या दिवसीय पर्वकाळामध्ये ज्यांचं अन्नदान या ठिकाणी लाभलेलं आहे असे शिवभक्त परायण राहुल रामलिंग पताळे परिवार, नामयज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी उचलून सर्व स्वच्छता करणारे सद्भक्त मंडळी, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर, स्वरशिवाणी संगीत संच कलाकार मंडळी यांच्या राहण्याची, प्रसादाची, स्नानपूजेची अगदी सुंदररित्या व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण सौ श्री गणेश अशोक तोडकरी परिवार, नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे व्यंकटेश साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण पप्पू ढोणे परिवार, नामयज्ञ सोहळ्यामध्ये स्टेज बॅकग्राऊंड देत असलेले शिवभक्त परायण संजय माळी परिवार, नामयज्ञ सोहळ्यामध्ये माहेश्वर म्हणून लाभलेले शिवभक्त परायण रामलिंग स्वामी महाराज, नामयज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिराची निस्वार्थ अशी पूजा करणारे शिवभक्त परायण गावसानी अप्पा परिवार, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारी सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, यासह या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संचचे कलाकार मंडळी, गायनाचार्य, सिंथ वादक, हार्मोनियम वादक, भजन सम्राट शिवभक्त परायण सूरमणी दत्तात्रय कोल्ह्याप्पा अपसिंगेकर, कोरस गायक शिवभक्त परायण गायन सम्राट भजन सम्राट बालाजी भुले महाराज नांदेडकर, तबला वादक तबला मार्तंड तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, कोरस गायक छोटे गायक परमशिष्य शिवभक्त परायण सूरमणी गानकोकिळा शिवलिंग महाराज जळकोटे साकोळकर, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये व्यासपीठाचं कार्य निभावत असलेले
व झाकी सजावण्याचं काम करत असलेले शिवभक्त परायण परमपूज्य भागवतेश्वर महाराज किलजकर, चालत असलेली संगीतमय शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल आई म्युझिक व भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवरती ही कथा प्रसारित करत असलेले शिवभक्त परायण परमशिष्य दत्तात्रय महाराज बेळे परिवार यासह आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये ज्यांनी कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या प्रसादाची व्यवस्था केलेली आहे असे शिवभक्त परिवार या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये विशेष ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, संप्रदायाचं एक आगळं वेगळं भूषण संत अवतार असणारे अभंगाचं परमरहस्याचं सिद्धांत शिखामणी जन्म हा अखेरचा अशा नवनवीन ग्रंथाचे गाडे अभ्यासक स्वतः लेखक असणारे व या शिव संप्रदायाच्या प्रचारासाठी ज्या ज्या काही गोष्टी मागे राहिलेल्या आहेत त्या त्या गोष्टी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून भजन भारूड मनमत चरित्र मनमत विचार शिवपाठ सारांश अशा बऱ्याच ग्रंथाची निर्मिती करत असलेले माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण काशीनाथ स्वामी महाराज चोराखळीकर यासह आजच्या 6व्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविकांचं आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना काल आपण 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये दक्ष प्रजापती आणि माता अश्विनी या दाम्पत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि त्यांनी कशा प्रकारे जगदंबा मातेची आराधना केली, कशा प्रकारे जगदंबा मातेनं त्यांना वरदान दिलं आणि कशा प्रकारे त्या जगदंबा मातेचा दुसरा अवतार सती या नावाने झाला, आपण त्यांचा पाळणाही त्या ठिकाणी काल संपन्न केलेला आहे. पाळण्याच्या नंतर पुढे ही सती लहानाची कशा प्रकारे मोठी झाली आणि लहानाची मोठी होत असताना विवाहाच्या योग्यतेला आल्यावर ज्या महादेवाला लग्नाशी काहीही देणं घेणं नाही, जो महादेव संसारापासून अलिप्त आहे, त्यागी आहे, वैरागी आहे, स्मशानवासी आहे, अशा शंभू महादेवांना सती माता तपश्चर्येच्या बळावर कशा प्रकारे आपलंसं करून घेणार आहे हे आपल्याला आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून कथा श्रवण करायची आहे. या शिवमहापुराण कथे अगोदर या जगामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, धन आणि ज्ञान. जीवनामध्ये जिवंतपणी सुखाची प्राप्ती करून घेऊन शेवटी मोक्षाचा अधिकार जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी दिव्य असं परमार्थाचं ज्ञान लागतं. आणि 2 नंबरला आपली अन्न वस्त्र निवारा ही उपजीविका भागवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये धन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण या दोघांमध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर माझ्या भगवान शिवपरमात्म्यांनी या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. जीवनामध्ये ज्ञान हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग ते ज्ञान आपल्या हिताचं असलं पाहिजे, हे की नाही. जन्म आली या तू करीबा स्वहित, या जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं स्वहित साधता यावं अशा प्रकारचं परमार्थिक गुह्य असं ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. भगवान शिवपरमात्म्यांनी ज्ञानाला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे. ज्ञान असेल तरच आपण जीवनामध्ये एखादं कार्य सुंदररित्या परिपूर्ण करू शकतो. ज्ञान नसेल, एखाद्याने तुम्हाला एखादा प्रश्न केला, त्याचं उत्तर तुमच्याजवळ नाही, मग तू ते मी असं म्हणत बसावं लागतं. आणि म्हणून ज्या मांडियाळीमध्ये तुम्ही बसणार आहात, मग ती मांडियाळी कितीही मोठ्या
जनसंख्येने भरलेली असू द्या, त्या जनसंख्येमध्ये आपल्याला परमार्थिक जर ज्ञान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मागे बघायची गरज पडणार नाही. आणि म्हणून भगवान शिव परमात्म्याने ज्ञानच श्रेष्ठ का म्हणलं तर ज्ञानाच्या बळावर आपल्याला भवसागर तरुण जाता येतं. ज्ञान हे जीवनामध्ये एकदा प्राप्त करून घेता येतं आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं पुन्हा आपल्याला त्या आयुष्यभर त्या ज्ञानाची अनुभूती मरेपर्यंत घेऊन शेवटी मोक्षाचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे. एकदा मिळालं ते परत मिळणार नाही, पण मिळवल्याला गमवायला नको आहे की नाही. ज्या पद्धतीने आपल्याला नरदेह मिळाला, संतांनी म्हटलं अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमाविता. अलभ्य या शब्दाचा अर्थ लभ्यच्या पुढं अशब्द वापरलेला आहे. अ म्हणजे कळत ना कळत, अलभ्य कुठेतरी चिरटा मुंग्याच्या गाई म्हशीच्या जन्माला जाता जाता अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमाविता. आपली कुठेतरी अनंत जन्मीची पुण्याई होती म्हणून तुम्हाला सुंदर असा हा नरदेह प्राप्त झाला, मग मिळाला. या मिळालेल्या जन्माला तुम्ही गमावू नका, लाभला तो कैसा गमावू नका, आहे की नाही. मग गमावण्यासाठी गमावणं जीवनामध्ये आपला हा नरदेह जन्माला आल्यानंतर आपण गमावू नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर परमार्थाचं गुह्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. नाहीतर आला तसा गेला म्हणजे आपल्या जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही. एकदा एका नदीमध्ये एक आंधळा स्नान करत बसलेला होता. आता आंधळ्याला डोळे आहेत का? नाही. मग तो आंधळा त्या गंगेमध्ये स्नान करू लागलेला होता. बरेच जण गंगेमध्ये स्नान करतात, आहे की नाही. किती जण इथं पंढरपूर, शिंगणापूर, कपिलधार गेले होते? हातवरी करा. बरेच जण गेले होते. तिथं तुम्ही गंगेमध्ये स्नान केलेलं आहे, बरोबर. गंगेमध्ये स्नान कशासाठी करतात? काय जळावं म्हणून करतात? बोला ना. पाप जळावं म्हणून करतात. गंगा माता एवढी सुद्धा पुण्यवान नाही, एवढी सुद्धा दयाळू नाही की कोणाचंही पाप धुवून काढेल, आहे की नाही. गंगा नदी म्हणते ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये डुबकी मारता ना, पाण्यामध्ये बुडता त्यावेळेस तुमच्या शरीराचं सगळं पाप वरी तरंगतं आणि जसं तुम्ही बाहेर येता जशास तसं पुन्हा अंगाला चिटकतं. गंगा नदी एवढीही त्या ठिकाणी दयाळू नाही की असं कुणीही स्नान करत असताना त्याचं पाप जाळून टाकेल. गंगा नदी पाप जाळते कोणाचं? गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळतही आणि गंगेमध्ये स्नान नाही केल्यानंतर पाप जळतही नाही. का हो महाराज? दोन्ही तुम्हीच बोलता आहेत, दोन्ही तुम्हीच बोलता आहेत. त्याचं उत्तर देऊन जाताना गंगा नदी या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळतं कोणाचं? ज्यांनी जीवनामध्ये कळत ना कळत चालता बोलता न जाणून बोजून, आहे की नाही, कळत ना कळत झालेलेच पाप कर्म गंगा नदी धुवून काढते. अन्यथा जाणून बुजून नियोजनबद्ध केलेले पाप कर्म मात्र गंगा नदी धुवून काढत नाही, ते भोगल्याशिवाय जळत नसतात, आहे की नाही. आणि म्हणून गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जळतं हा भ्रम सोडून द्या. सत्य मार्ग मन हे पवित्र ठिकाणी लावल्यानंतर तरच आपल्या जीवनामधलं आपलं पाप हळूहळू त्या ठिकाणी जळायला सुरुवात होणार आहे. पापाला जळण्यासाठी एकमेव उपाय नाम आणि भगवान शिव परमात्म्याच्या कथा जीवनातील व्यथा दूर करणाऱ्या आहेत. पुढे गंगेमध्ये स्नान करणारा आंधळा गंगेमध्ये डुबकी मारू लागलेला आहे. परिस्थिती गरिबीची आहे, दरिद्रता जीवनामध्ये आहे. डुबकी मारता मारता एक दौंडी देणारा व्यक्ती त्या नदी तीरावून चालला होता. दौंडी अशी होती की जो कोणी राजवाड्यामध्ये एक कावळा पकडून आणून देईल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आंधळ्याला तरी दिसत नाही पण कानाने ऐकलं, अरे बापरे, एक कावळा आणून दिला म्हणजे 1 लाख रुपये बक्षीस राजानं ठेवलेलं आहे. आता आपल्याला तर दिसत नाही पण हा लोभ तर मनामध्ये निर्माण झाला. डुबकी मारायचा, हात वरती करून टाळी वाजवायचा, महादेवाचं नाव घ्यायचा. डुबकी मारायचा, बाहेर येऊन हात वरी करून टाळ्या वाजवायचा, महादेवाचं नाव घ्यायचा. असं करता करता बराच वेळ गेला.
आणि डुबकी मारून बाहेर आल्याबरोबर हात वर करून टाळी वाजवत असताना योगानं क्वचित अलभ्य त्याच्या हातामध्ये कावळा चाला की हो, काव 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 करू लागला. हा योग आहे. अरे बापरे, आंधळा म्हणू लागला, जशी दौंडी ऐकली तसं शिवाच्या आशीर्वादाने आपल्याला कावळा भेटला म्हणजे आज आपले 1,00,000 रुपये घट्ट झाले म्हणला. ठरलं, आनंद झाला. कावळा हातामध्ये धरला आणि पाण्याच्या बाहेर निघणार एवढ्यात दौंडीवाल्यानं दुसरी दौंडी दिली. एक कावळा आणून देणाऱ्याला 1,00,000 रुपये बक्षीस आणि 2 कावळे आणून दिले की 2,00,000 रुपये बक्षीस. आंधळा म्हणू लागला, आता एक कावळा तर कुठं आपण आणायला गेलो नव्हतो. डुबकी मारून टाळी वाजवलं की कावळा सापडला, डुबकी मारून टाळ वाजवला की लगेच कावळा सापडला. बघावं म्हणले अजून एकदा प्रयत्न करून. एकानं काही समाधान झालं नाही. 2 कावळे घेऊन गेले तरी 2,00,000 रुपये भेटणार हा विचार केला. मिळालेला कावळा आपल्या त्या ठिकाणी हाताच्या बगलमध्ये त्या ठिकाणी पकडला, पाण्यामध्ये डुबकी मारली आणि पुन्हा दुसरा कावळा पकडण्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी जेव्हा हात वरी केला तेव्हा हातामध्ये असलेला कावळा सुद्धा निघून गेला. आलं तसं गेलं. जसा तो कावळा एक भेटला होता त्याच्यामध्ये जर समाधान मानलं असतं तर 1,00,000 रुपये घेऊन आनंदाने जीवन जगला असता. पण माणूस आहे त्यात समाधान मानायला तयार नाही, आहे की नाही. जेवढं काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते भगवान शिव परमात्म्याच्या आशीर्वादानं प्राप्त झालेलं आहे. त्याच्या मर्जीविना इथं तरुण काडी सुद्धा हलत नाही. लिंग बोले विलिया वेदू बोले, लिंग चालविल्या सूर्य चाले, आहे की नाही. सत्ता मात्र लिंगाची या परम रहस्यामध्ये ओवी आहे. या भगवान शिव परमात्म्याच्या इच्छेविना इथं वारं सुद्धा येत नाही, वारं सुद्धा थांबत नाही. त्याची इच्छा आहे की वाऱ्यानं सुद्धा कथा ऐकावी, आहे की नाही. म्हणून ते वारं बघा किती ठिकाणी सावधान सुटलेलं आहे. पण आपल्या येडशीमध्ये बापूंनी म्हणलं होतं, बापूंना मी शब्द दिला होता, तुम्ही काळजीच करू नका बापू. रात्री आलतं का पण शिवकथेला येणार नाही ना, ह्या माझा विश्वास आहे. भगवान शिव परमात्मा असा एक दयाळू देव आहे की ज्या ठिकाणी त्याची भक्त कथा गातात ऐकतात त्या ठिकाणी तो गुप्त रूपाने उपस्थित राहतो आणि तेथील संकट तो दुरूनच त्या ठिकाणी दूर करतो. बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग आलेले आहेत. असं चक्रीवादळ आलं पण मंडपामध्ये येण्याची ताकद झाली नाही. या भगवान शिव परमात्म्याची ती लीला आहे. म्हणून देव देतो ते आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्माप्रमाणे. सुख दुःख हे प्रारब्धा स्वाधीन, खंती वागवून काय लाभ. सुख आणि दुःख देणं हे भगवंताच्या मर्जीनं आहे, आपल्या हातातली गोष्ट नाही. म्हणून मिळाले त्याच्यात समाधान माना. समाधान कसं माना बघा. तुम्हाला देवाने एवढा करोडो रुपयाचा नरदेह दिला, सुंदर असे डोळे, सगळं काही शरीर सौंदर्य प्राप्त करून दिलं. या शरीराने फक्त एक विचार करा, पहा ज्याला डोळे नाहीत त्याच्याकडे पाहून विचार करा, अरे बापरे देवाचे आपल्यावर खूप उपकार आहेत की आपल्याला आंधळ तरी केलं नाही देवानं, चांगले धनदाकट डोळे तरी दिले. ज्याला हात नाहीत त्याच्याकडे पाहून समाधान माना, अरे बापरे देवाने आपल्याला पांगळं तरी केलं नाही, हात तरी 2 धनदाकट दिले काम करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी. त्याच्यासारखं आपल्याला हात तरी त्या ठिकाणी आपल्यापासून दूर नाही केले, त्याच्यात समाधान माना. ज्याच्याकडे पाय नाहीत त्याच्याकडे पहा, अरे बापरे बरं आहे आपलं, देवाने आपल्याला सुंदर चालण्यासाठी 2 पाय तरी दिले, नाहीतर तसं पांगलं केलं असतं तर किती अवस्था बेकार झाली असती, त्याच्यात समाधान माना. ज्यांना राहायला घर नाही, जे या ठिकाणी फुटपाथवर रोडवर गावच्या बाहेर पाली मारून राहतात त्यांच्याकडे पहा. अशा कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय त्यांचे हाल आहेत, त्यांच्याकडे पाहून समाधान माना, अरे बापरे बरं आहे आपण त्यांच्यासारखे तर नाहीत, आपल्याला त्या भगवंताच्या आशीर्वादानं 4 पत्र्याचं घर तरी त्या ठिकाणी प्राप्त झालं, आहे की नाही. ज्यांना एक टायमाचं भोजन मिळत नाही, त्या भिकारी अवस्थेमध्ये जे लोक त्या ठिकाणी लग्नामध्ये नामयज्ञ सोहळ्यामध्ये येऊन त्या ठिकाणी पोटभर अन्न देण्यासाठी हात पसरतात, त्यांच्याकडे पाहून विचार करा, अरे बापरे देवाने आपल्यावर ही तरी वेळ येऊ दिली नाही, सुंदर असं 3 टाइम भोजन करावं एवढं देखील आशीर्वाद आपल्याला देवाने दिलेला आहे, एवढं आपण समाधानी आहोत. असं त्या ठिकाणी जीवनामध्ये समाधान माना.
तरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मन एकाग्र आणि समाधानी राहणार आहे. आणि जर तुम्ही मला एवढं मिळालेलं आहे, दुसऱ्याचं बघून मला वाटतंय त्याच्याही पेक्षा मी मोठं व्हावं, तर ते समाधान जीवनामध्ये काही कामाचं नाही. देवाला माहिती आहे देवाचं कसं आहे, नसीब से ज्यादा और समय से पहले भगवान किसी को कुछ नहीं देता. काय म्हणायचंय, वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त देव तुम्हाला कधीच देत नसतो बरं का. त्याला माहिती आहे. फक्त तुम्ही विचार करा आणि थोडासा धीर धरा, वाट पहा. त्यानं तुम्हाला जन्माला घातलेला आहे, चोंच दिली आहे म्हणजे चारा देणारा तो सुद्धा भगवान शिव परमात्मा आहे. फक्त त्याची अनन्य भावनाने सत्य मार्गावरती मन समाधानी ठेवून भक्ती करा, आहे की नाही. आणि ज्याचं मन समाधान त्याचा संसार समाधानी, ज्याच्या संसारामध्ये नाम त्याचा संसार धन्य. धन्यतयाचा संसार जेथे गजर नामा. धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, याचा संसार, याचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, याचा संसार, याचा संसार. जेथे गज नामाचा, जेथे गज नामाचा, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतया संसार. जेथे गज नामाचा, जेथे गज नामाचा, धन्यतयाचा संसार, हो धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. हर 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 हर. धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा. ज्ञानरूपी परमार्थ आपल्या संसारामध्ये जर असेल तर भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत त्यांचा संसार धन्य आहे. आणि म्हणून सुखा समाधानानं संसार करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नाम महत्वाचं आहे. मग ते कसंही घ्या, केव्हाही घ्या. स्नान करताना नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होतं. असं नाही की कोण्यातरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतरच तीर्थस्नान होतं. घरी तुम्ही स्नान करताना जरी नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होतं. भोजन करताना नाम घेतलं तर तो प्रसाद होतो, हे की नाही. फक्त नाम जीवनामध्ये महत्वाचं आहे. पुढे म्हणतात चालता चालता जरी नाम घेतलं तर ती तीर्थयात्रा होते म्हणतात. चालता चालता नाम घेतलं तर तीर्थयात्रा होते. स्वयंपाक करत असताना माय माऊलींनी नाम घेतलं तर त्या स्वयंपाकाचा महाप्रसाद होतो. पुढे झोपताना नाम घेतलं तर ती ध्यान निद्रा होते. पुढे काम करत असताना नाम घेतलं तर ती भक्ती होते. घरात नाम घेतलं तर त्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुम्ही नाम घेत चला, त्या ठिकाणी तुम्हाला भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वयंपाक करत असताना माझ्या माय माऊलींनी नाम घ्यावं. काय घेता तुम्ही? नाम घेत नाही तुम्ही. सकाळी पीठ मळत असताना लगेच पतीला शिव्या असतात, आहे की नाही. का हो, काल सांगितलं होतं तुम्हाला मी तेल आणायला, आणलं नाही तुम्ही. का हो, काल सांगितलं होतं तुम्हाला मी घरातलं काहीतरी संपलेलं आहे राशन. असं बडबड व्यर्थ शब्द उच्चारत आपण पीठ मळतो. व्यर्थ बडबड केल्यामुळं त्याचे दोष त्या पिठामध्ये उतरतात. अन्न सुद्धा दूषित होतं आणि ते ग्रहण केल्यामुळं मन सुद्धा दूषित व्हायला सुरुवात होतं. म्हणून पीठ मळत असताना सुद्धा माईनं मुखामध्ये शिव 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 हा शब्द मुखामध्ये असला पाहिजे. कोणतंही नाम घ्या, ओम नमः शिवाय घ्या, श्री शिवाय नमस्तुभ्यम घ्या, रामकृष्ण हरी घ्या,
ज्या तुमच्या धर्मामध्ये जे नाम आहे ते नाम तुम्ही पीठ मळताना घ्या. त्या पीठाचं त्या प्रसादामध्ये रूपांतर होईल आणि मन सुद्धा हे मांसपिंड मंत्रपिंडामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होईल आणि मन सुद्धा शिवालय होऊन प्रासादिक विचाराने वाटचाल करण्यासाठी मदत होते. म्हणून कोणत्याही ठिकाणी असा चालता बोलता बोलताना उठताना बसताना नाम घेतलं पाहिजे. सुरुवात आपल्यापासून करा. दुसरा अगोदर करेल याच्या अगोदर सुरुवात आपल्यापासून करा. मी तर म्हणतो फोनवर बोलताना सुद्धा नाम घेऊनच बोलावं बापू. आता बापूंनी त्यांच्या पत्नीला फोन केला. तुम्ही पहिल्यांदा काय म्हणता फोन उचलल्यानंतर? पहिला शब्द काय आहे? हॅलो. तुम्हाला माहित आहे का हॅलो नाव कोणाचं आहे? इथं बसलेले कोणाला माहित आहे का? माहित असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. माहित आहे? इल्ला प्रत्येक जण पती पत्नी मुलगा बा कथा कुठपर्यंत आली होती हो? हा, हे लवकर ध्यान राहते. हॅलो. बाकीचं मात्र आठवणीत राहत नाही. हॅलो. हॅलो नाव हे केव्हापासून आहे आणि केव्हापासून पडलं हे अगोदर आपण जाणून घेऊया. अलेक्झांडर नावाचा एक व्यक्ती आहे. अलेक्झांडर नावाचा व्यक्ती आहे. त्यानं मोबाईलचा पहिल्यांदा या जगामध्ये शोध लावलेला आहे आणि त्या अलेक्झांडरचं लग्न जमलं. त्याच्या बायकोचं नाव होतं हॅलो आणि गिफ्टमध्ये त्यानं मोबाईल पहिला आपल्या पत्नीला गिफ्ट केला आणि पत्नीला फोन लावल्यावर पत्नीला पहिल्यांदा तो शब्द उच्चारला अलेक्झांडरनं, हॅलो बोला. तेव्हापासून जे हॅलो सुरू आहे ते आजपर्यंत बंद नाही. आपण कोणाचं नाव घेतोय? अलेक्झांडरच्या बायकोचं. हॅलो हा शब्द आजपासून बंद झाला पाहिजे निश्चित रूप्या. आपण फोनवरती बोलत असताना ज्यावेळेस समोरचा एखादा बोलत असेल, पती पत्नीला बोलत असेल, पती पत्नीला बोलत असेल, फोन उचलल्याबरोबर पहिला शब्द ज्या त्या धर्माप्रमाणे, वारकरी संप्रदाय असेल रामकृष्ण हरी बोला ना, शिवसंप्रदाय असेल ओम नमः शिवाय बोला ना. इथून सुरुवात करावी. सुरुवात आपल्यापासून करा. बदल झाल्याशिवाय राहणार नाही. मला जिओ कंपनीवाल्या एका मॅडमचा फोन आला. हां, हॅलो मी जिओ कंपनीकडून बोलत आहे, आपण फ्री आहात का? मी म्हणलं ओम नमः शिवाय. ती मॅडम बोलू लागली, आपल्यासाठी एक नवीन स्कीम आलेली आहे आणि ती स्कीम ऐकण्यासाठी आपण फ्री आहात का? मी म्हणलं ओम नमः शिवाय. 239 रुपयामध्ये पहिलं 1.5 GB डाटा नेट येत होतं. आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्या जागी 2 GB डाटा त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे आणि तुम्ही हे रिचार्ज करू शकाल का? मी म्हणलं ओम नमः शिवाय. मी काय म्हणलं? ओम नमः शिवाय. चौथ्यांदा त्या मॅडमनं सुद्धा मला ओम नमः शिवाय म्हणलं. मग मी म्हणलं आता बोला मॅडम काय काम आहे ते. म्हणजे सुरुवात कसं आहे? सुरुवात आपल्यापासून झाली तर बदल ऑटोमॅटिक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुरुवात आपण पेरील येते वरी आले तैसे फळ प्राप्त झाले. जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे आणि एकदा मिळालेलं आहे. या मिळालेल्या जन्मामध्ये कुणीच इथं सोन्याचं मुंडकं लावून आलेलं नाही. प्रत्येकाला जन्म मिळालेला आहे. मरण या ठिकाणी निश्चित आहे. फक्त सर्वांना जन्माची तारीख माहिती आहे, मरणाची तारीख कोणाला माहिती नाही. माहिती नाही म्हणूनच बरं आहे की नाही? आणि म्हणून त्या मरणाचा दिवस त्या ठिकाणी जगत असताना एकदा एका शिष्याने त्या ठिकाणी गुरुला प्रश्न केला, हे गुरुदेवा माझा शेवट कधी आहे? म्हणून मी त्या ठिकाणी कोणता दिवस मी आनंदाने जगू सांगा. माझ्या जीवनातला शेवट दिवस कोणता आहे आणि ते दिवस मला सांगा, म्हणजे मला तो दिवस त्या ठिकाणी आनंदाने जगता येईल. गुरु महाराजांनी दिलेलं उत्तर नीट ऐका. गुरु महाराज म्हणू लागले, प्रत्येक दिवस हा तुझा शेवट समज आणि आनंदाने वाटचाल कर. तुला मला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचा शेवट आहे असं समजा आणि जीवन आनंदी जगा. सतत हसत मुख रहा. देवाला सुद्धा वाटलं पाहिजे, अरे याला मी किती दुःख देतोय तरी सुद्धा याच्या चेहऱ्यावरचं हसू जात नाही, आहे की नाही? मी सुद्धा त्या भगवान शिव परमात्म्या पुढे हेच मागितलेलं आहे. मरण जरी आलं
तरी तुझं नाव मुखात असावं आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य असावं, याच जन्माला आल्याचं सार्थक लोकांनी सुद्धा म्हणलं पाहिजे. मरताना सुद्धा याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि मुखात नाम होतं. हे प्रत्येकाने आपल्याकडे बघून आदर्श घेतला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपण सतत हसतमुख चेहऱ्याने वाटचाल केली पाहिजे. भगवान शिव परमात्म्यांनी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून हेच गुह्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण कोणत्याही मांडियाळीमध्ये संकटमुक्त होऊ शकतो. भगवान शिव परमात्म्यांनी कथा वर्णन करून सांगितलेली आहे. जीवा आणि शिवा नावाचे दोन सख्खे मित्र. जीवा म्हणतो आहे पैसा श्रेष्ठ आणि शिवा म्हणतो आहे ज्ञान श्रेष्ठ. या जगामध्ये जीवा म्हणू लागलेला आहे, अरे बाबा या जगामध्ये पैशाविना काही चालत नाही, म्हणून या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं धन श्रेष्ठ आहे. शिवा म्हणू लागला, नाही नाही, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे. दोघांचं भांडण लागलं. काही कदा सुचना गेलं. दोघांचं भांडण गावातल्या पाटलाकडे गेलं. पाटलाच्या पुढे दोघे उभारले, बोलू लागले. जीवा म्हणू लागला, पाटील पाटील, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पैसा आहे, धन श्रेष्ठ आहे, हे माझं म्हणणं आहे. शिवा म्हणू लागला, नाही नाही पाटील, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान आहे. दोघांचं भांडण पाटलाला मिटवता येईना. पाटलाने एक चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं, जा म्हणले, रोम देशाचा राजा आहे, मला जेवढं काही समजत नाही तो त्या रोम देशाच्या राजाकडून त्या ठिकाणी न्याय निवाडा केला जातो, त्या काळची गोष्ट आहे. आणि पाटलांनी एक पत्र लिहिलं. पत्रामध्ये या दोघांचा जो प्रश्न आहे त्या दोघांनी मिळून पाटलांना जेवढा वेळ त्या ठिकाणी सतवलेला आहे म्हणून पाटलाला राग आला आणि पाटलांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं, या दोघांना तुमच्या देशामध्ये फाशी देऊन टाका म्हणून. ही पिढा आमच्याकडे पुन्हा पाठवू नका. राग आला पाटलाला. पत्र लिहिलं, पत्र दिलं आणि सांगितलं, जा रोम देशाचा राजा तुमच्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर देईल, न्याय निवाडा करेल. पत्र घेतलं आणि जीवा आणि शिवा नावाचे दोन मित्र रोम देशातील राजाकडे आलेले आहेत. राजाला नमस्कार करून म्हणाले, अहो राजे, आमच्या देशातील पाटील रूपी राजाला आमच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत, आमच्या प्रश्नाचं निवारण करा. काय प्रश्न आहे? जीवा म्हणू लागला, राजे, या जगामध्ये धन श्रेष्ठ आहे असं माझं म्हणणं आहे. शिवा म्हणू लागला, नाही नाही राजे, या जगामध्ये केवळ आणि केवळ ज्ञान श्रेष्ठ आहे असं माझं म्हणणं आहे. दोघांचंही म्हणणं राजानं ऐकून घेतलं, पण राजाला काय उत्तर द्यावं हे कळेना गेलं. पत्र वाचलं. पत्रामध्ये पाटलांनी लिहिलेलं होतं, हे दोघं खूप अज्ञानी आहेत, यांचं काहीच ऐकत बसू नका, यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या. राजा म्हणू लागला, तुमचा प्रश्न बाजूला राहू द्या म्हणले, आता तुम्हाला डायरेक्ट फाशीची शिक्षा देण्याची मी आज्ञा देत आहे आणि माझी सेना तुम्हाला फाशी देणार आहे. अरे बापरे, दोघेही घाबरले. फाशीची शिक्षा आहे, प्रश्नाचं उत्तर नाही, आपला देश सोडून आपण परदेशात आलो, काय करावं कळेना, जाताही येईना. मग त्याच वेळेस शिवा असणारा आपला मित्र जीवाला म्हणू लागला, अरे बाबा, तू म्हणतो ना या जगामध्ये पैसा श्रेष्ठ आहे, धन श्रेष्ठ आहे, तर बघ राजाला काहीतरी पैशानं विकत घेता येतं का, आपल्या दोघांचा प्राण वाचतो का. म्हणून जीवा असणारा ताठ मान करून राजाच्या समोर गेला आणि हात जोडून म्हणाला, काय हो राजे, आमचा प्राण वाचवण्यासाठी, आम्हाला फाशीच्या शिक्षेतून मुक्त करण्यासाठी मी तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि तुम्ही आमचा या ठिकाणी प्राणातून मुक्तता करा, आम्हाला फाशीची शिक्षा देऊ नका. राजा म्हणू लागला, तुझे 1 लाख रुपये घेऊन काय माझं चांगलं होणार आहे का, मला काय कमी आहे का. नाही नाही, जे ठरलंय ते ठरलंय, मला तू लालच देण्याचा प्रयत्न करू नको. अरे बापरे, 1 लाख रुपये दिले तरी सुद्धा आपला प्राण मुक्त होत नाही. म्हणून या जीवानी पुन्हा आकडा वाढवला, राजे 10 लाख रुपये देतो हो, आमच्या दोघांना या ठिकाणी आमची मुक्तता करा, आम्हाला आमच्या देशात जाऊ द्या. राजा म्हणू लागला, माझ्याकडे काय धनाला कमी आहे का टेबलाच्या खालून लालच द्यायला आहे की नाही, माझ्याकडे काय कमी आहे का, भरपूर असं मला त्या ठिकाणी धन आहे, पुरून उरेल एवढं त्या ठिकाणी मला धन प्राप्त झालेलं आहे. तुझ्या 10 लाखाने माझं कुठं काय चांगलं होणार आहे, नको, तुझे 10 लाख रुपये, फाशीची शिक्षा फायनल आहे. यावर जीवा माघार घेऊ लागला.
आता माझं धन इथं काय कामी लागलं नाही, म्हणून आपला मित्र असणारा शिवा याच्या पुढे 2 हात जोडले आणि म्हणू लागला, अरे बाबा माझं धन तर काय इथं कामी लागणार आहे, बघू आता तुझं ज्ञान कुठं कामी येतं, चल म्हणले आता तुझा नंबर आहे. दुसरा असणारा शिवा राजाच्या समोर ताठ मान करून आलेला आहे, राजाला नमस्कार केलेला आहे आणि राजाला बोलू लागलेला आहे, राजे हे बघा तुम्ही आम्हाला फाशीची शिक्षा देणार आहेत हे तुम्ही फायनल केलेलं आहे, पण माझा अगोदर प्रश्न ऐकून घ्या, माझं म्हणणं ऐकून घ्या आणि मग आम्हाला फाशीची शिक्षा द्यायचं का नाही हे तुम्ही ठरवा. पहा, आम्हाला जर फाशीची शिक्षा द्यायची असती तर आमच्या राजाने आमच्याच देशात दिली असती. आमच्या देशाची पीडा राजानं तुमच्या देशावर पाठवलेली आहे. म्हणजे काय समजलं नाही? आमच्या राजाला जर आम्हाला फाशी द्यायची असती तर आमच्याच देशात नाही का दिली असती? आमच्या देशातली पीडा राजानं तुमच्या पदरात टाकलेली आहे. ती कोणती पीडा? राजा विचारू लागला. यावर ज्ञानरूपी ज्ञान देत असताना शिवा असणारा मित्र राजाला बोलू लागलेला आहे, अहो राजा, माझा जो हा मित्र आहे ना जीवा, हा ज्या ठिकाणी मरणार आहे, हा ज्या भूमीवर मरणार आहे, हा ज्या देशात मरणार आहे त्या देशामध्ये त्या भूमीवर त्या जागेवर महामारी पसरणार आहे म्हणली. भविष्य लिहिले म्हणले तसं कुंडलीमध्ये आहे माझ्या, आणि ज्या भूमीवरती मी मरणार आहे, ज्या ठिकाणी माझा मरण त्या ठिकाणी येणार आहे, ज्या देशात मला मरण येणार आहे त्या भूमीवरती त्या ठिकाणी कोरोनासारखा रोग निर्माण होणार आहे म्हणले. बघा म्हणले आता काय करायचं तुमच्या तुम्ही ठरवा म्हणले. आता चला म्हणले मी तयार आहे, पहिल्यांदा मला मारा म्हणले. राजा घाबरला. जीवाला मारलं तर महामारी पसरणार आहे, शिवाला मारलं तर कोरोनासारखा रोग पसरून दुष्काळ पडणार आहे. राजा म्हणू लागला, बरोबर आहे गडे म्हणले. भारत देशातल्या पाटलांनी राजांनी त्यांच्या देशातली पीडा माझ्या देशावर पाठवली म्हणले. खरंच आहे म्हणले या शिवाचं. जर त्याला फाशी द्यायची असती तर नाही का त्यानं त्याच्या देशातच दिली असती. त्यांच्या देशावरची पीडा आपल्या देशावर कशाला बाबा म्हणले. ही घ्या पत्र आणि जावं म्हणले तुमच्या देशाला. काय श्रेष्ठ झालं इथं? धन की ज्ञान? या जगामध्ये धन बाजूला ठेवलं आणि परमार्थिक असं ज्ञान कामी आलं, म्हणूनच आपला प्राण वाचवता आलं. म्हणून जीवनामध्ये परमार्थिक असं गुह्य ज्ञान तुम्हाला अशा बऱ्याच संकटातून, बऱ्याच अशा दुःखातून त्या ठिकाणी दूर करण्यासाठी परमार्थिक असं गुह्य ज्ञान कामी येणार आहे. म्हणून जीवनामध्ये ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ते ज्ञान आपण या परमार्थाच्या ठिकाणी घ्यावं. घेण्यासाठीच शिव महापुराण कथा आयोजित केलेल्या आहेत. या ज्ञानरूपी भक्तीने ज्ञानरूपी नामाने भवसागर तरुण जाऊन आपल्याला शेवटी सुखधामापर्यंत जाण्यासाठी लक्ष्मण महाराजांनी घ्या म्हणून सांगितलं. लक्ष्मण म्हणे घे नाम, लक्ष्मण म्हणे घे नाम, लक्ष्मण म्हणे घे नाम. ओ लक्ष्मण म्हणे घे नाम, लक्ष्मण म्हणे घे नाम. ओ लक्ष्मण म्हणे घे नाम, लक्ष्मण म्हणे घे नाम. लक्ष्मण म्हणे घे नाम, लक्ष्मण म्हणे घे नाम. ओ पावशील तू सुखधाम, पावशील तू सुखधाम. लक्ष्मण म्हणे घे नाम, ओ लक्ष्मण म्हणे घे नाम. नाम लक्ष्मण म्हणे घे नाम. पावशील तू सुखधाम, पावशील तू सुखधाम. लक्ष्मण घे नाम, लक्ष्मण घे नाम, लक्ष्मण घे नाम.
नम पार्वती पते शिव हर हर हो नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच रे मना शिवाच्या मनात नाच रे मना जय हो नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे हो शिवाचे भजन रंगले रे शिवाचे भजन रंगले रे साधू संत दंगले रे साधू संत रंगले हो शिवाचे भजन रंगले रे साधू संत दंगले रे आता तुझी पाळी वाजव रे टाळी आता तुझी पाळी वाजव रे टाळी भाव धरुनी असा नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना हो दुःखाची पर्वत जळती रे शिवाचे पर्वत जळते रे नामाने भवसागर तरती रे नामाने भवसागर तरती रे दुःखाची पर्वत जळती रे नामाने भवसागर तरती रे आता तरी एकदा म्हण नम शिवाय टाळी 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 आता तरी एकदा म्हण नम शिवाय टाळ मृदंग साठ नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच 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 रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना हो गुरुचरणी मन रंगले रे गुरुचरणी मन रमले रे जन्म मरण माझे टळले रे जन्म मरण माझे तळले रे ओ आ ओ गुरुचरणी मन रंगले रे जन्म मरण माझे टळले रे आता तू करी शिवाची पूजा आता तू करी शिवाची पूजा शिव चरणी साठ नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना 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 ओ शिवाचे भजन रंगले रे शिवाचे भजन रंगले रे त्यामध्ये साधू रंगले रे त्यामध्ये साधू रंगले रे शिवाचे भजन रंगले रे साधू संत दंगले रे आता तुझी पाळी वाजव रे टाळी आता तुझी पाळी वाजव रे टाळी भाव धरुनी असा नाच रे नाच रे नाच रे नाच रे नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना 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 हे भोले नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना नाच रे मना शिवाच्या भजनात नाच रे मना जय भो नम पार्वती पते शिव हर 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 आहे की नाही नाचायचंय कुठं नाम कुठं घ्यायचं आहे की नाही बऱ्याच डॉल्बी पुढं आपण भूत नाचल्यासारखं नाचलं खेड्यापाड्यात बरं आहे म्हणा महिला मंडळ नाही समोर सिटीमध्ये आम्ही पाहिलं मुंबई पुण्याला गेल्यानंतर महिला मंडळ सुद्धा डॉल्बीच्या समोर आहे बापू काय परिस्थिती अवघड आहे
नाचायचंय ना, गावो नाचू आनंदाने, पाहू कैलासीचे केने. कुठं नाचायचं आहे? या भगवंताच्या दरबारामध्ये. इथं नाचल्यानंतर भगवान शिवपरमात्म्याच्या दरबारामध्ये नाचल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं आहे की नाही. नंदी, भृंगी, शृंगी अशा शिवगण असतील, गंधर्व, अप्सरा, सूर, असुर या सर्वांनी दरबारामध्ये नाचलं आणि भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. भगवान शिवपरमात्मा हा आहे की नाही, त्यानं सुद्धा त्या ठिकाणी नृत्य केलेलं आहे. भगवान शिवपरमात्माच्या दरबारामध्ये आपण नाचलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, टाळी वाजवलं पाहिजे. दुःखाची पर्वत दूर करण्यासाठी भगवान शिवपरमात्म्याने दाखवलेल्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. शिव महापुराणच नाही तर या जगामध्ये जेवढं काही वाचन आहे, लेखन आहे, ते आपल्याला ज्ञान देऊन जातं. बघा, ते भक्तीचं असेल, शिक्षणाचं असेल, संसारामध्ये एखादी पोथी पुराण वाचल्याचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ज्ञान दडून बसलेलं आहे. ते फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. शाळेमध्ये जी बाराखडी आहे ना, कोणती बाराखडी? अ आ ईच्या नंतर येणारी क ख ग घ, ती सुद्धा बाराखडी आपल्याला ज्ञान देऊन जाते. हो बघा, बाराखडी काय सांगते आपल्याला? पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या ज्ञ शब्दापर्यंत बाराखडीनं दिलेलं उत्तर आहे. ते म्हणजे क, क्लेश करू नका. ख, खंत करू नका. ग, गर्व करू नका. घ, घमंडी बनू नका. च, चिंता करू नका. छ, छळ करू नका. ज, जबाबदारी स्वीकारा. झ, झाडे लावा. ट, टिप्पणी करू नका. ठ, ठणठणीत रहा. ड, डाग लागू देऊ नका. ढ, ढ राहू नका. त, तत्पर रहा. थ, थव्यासारखी उंची वाढवा. द, दिलदार बना. ध, धोका देऊ नका. न, नम्र बना. प, पाप करू नका. फ, फसवणूक करू नका. ब, बिघडू नका. भ, भावुक बना. म, मधुर बना. य, यशस्वी बना. र, रडू नका. ल, लोभ करू नका. व, वैर करू नका. श, शत्रुत्व करू नका. श, षटकोनासारखं स्थिर रहा. स, सेवा करा. ह, हसतमुख रहा. क्ष, क्षमा करा. त्र, त्रास देऊ नका. ज्ञ, ज्ञानी बना. आहे की नाही? या बाराखडीनं सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं जगावं, आपल्या जीवनामध्ये कसं ज्ञान घ्यावं, क पासून ते ज्ञ शब्दापर्यंत आपल्याला गुह्य असं ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला या बाराखडीचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपण ऐकलेलं आहे त्या पद्धतीनं आपण जीवनामध्ये वाटचाल करून त्याचं अवलोकन केलं पाहिजे. या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी वाटचाल करत असताना काय आणि कोण महत्त्वाचं आहे, बिरबलाने दिलेल्या 10 प्रश्नाच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत. या विश्वातील सर्वात सुंदर निर्मिती कोणती? तर ती माता आहे, जी गेल्यानंतर परत पुन्हा मिळत नाही. जसा ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसत नाही, तसं मातीआड गेलेली आई सुद्धा पुन्हा मिळत नाही. दुसरा बाप मिळू शकतो, दुसरी बहीण मिळू शकते, दुसरा मुलगा मिळू शकतो, पण जी खरी आहे आई आहे ना, ती खरी आई पुन्हा त्या ठिकाणी मिळू शकत नाही. म्हणून सगळ्यात सर्वश्रेष्ठ विश्वातील सर्वात सुंदर निर्मिती मूर्ती कोणती? तर उत्तर आहे माता. 2. सर्वश्रेष्ठ फूल कोणतं आहे? तर या जगामध्ये कापसाचं फूल या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्या कापसाची वात भगवान शिव परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केली जाते प्रकाश रूपाने, ते कापसाचं फूल या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ सुगंध कोणता आहे? तर पावसाने भिजलेल्या भूमीचा सुगंध. शेंट बिंट हे काही क्षणापुरता सुगंध देऊन जातात, केमिकल युक्त असतं, शरीराला आजार देऊन जातात. पण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ शुद्ध सुगंध जर कोणता असेल तर पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध आहे. या जगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ गोडवा कोणता आहे? तर या मधुर वाणीचा गोडवा आहे. ही वाणी, या वाणीने आपण जेवढं काही मधुर बोलू त्या वाणीचा गोडवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. पुढे या जगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ दूध कोणाचे आहे? तर आईचं आहे. कारण आईचं दूध पिऊनच हे लेकरू लहानाचं मोठं होतं आणि जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी कार्यकर्त्या त्या ठिकाणी कार्य करायला लागतं. पुढे
भगवान शिव परमात्मा म्हणू लागलेले आहेत, या जगामध्ये सर्वात काळं या जगामध्ये काय असेल तर या जगामध्ये सगळ्यात काळा कलंक आहे. एकदा लागला तर तो काही केल्या पुसला जात नाही. एखाद्या शर्टाला काळा डाग लागला तर केमिकल घालून आपण काढू शकतो, पण आपल्या कुळाला आपल्या शरीराला जर एकदा कलंक लागला तर तो काळा डाग या ठिकाणी आपण मिटवू शकत नाही. पुन्हा म्हणू लागलेले आहेत, या जगामध्ये सर्वात वजनदार काय आहे तर पाप आहे. पाप, पापापेक्षा मोठं वजनदार काहीच नाही. तुम्ही कितीही एकीकडे धन कमवा, कितीही वजनदार बना, आणि एक जर पाप केलं तर ते सगळं नष्ट होऊन जातं. म्हणून या सगळ्यात जगामध्ये मोठं जर असेल वजनदार पाप, पापापासून दूर राहा. पुढे या जगामध्ये सर्वात कडू श्रेष्ठ काय आहे तर सत्य हे कडू आहे बरं का. सत्य सर्वांना कडू लागतं, पण शेवटी खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं. भगवान शिव परमात्म्याने आपल्याला ज्या गोष्टीचा संसारामध्ये उपयोग होत आहे त्या गोष्टीचं आपल्याला गुह्य ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपण नक्कीच या मिळालेल्या ज्ञानाचं काहीतरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग कराल अशी अपेक्षा व्यक्त करून शिवमहापुराण कथेला पुढे घेऊन जात असताना ज्या अर्थी काल आपण पाळण्यामध्ये ज्या सतीचं नाव ठेवलेलं आहे त्या सतीचं भविष्य त्या सतीचं भविष्य पाहणारे देव जर कोण असेल तर ब्रह्मदेव आहेत. सगळ्या देवी देवता पशु पक्ष्यांनी गर्दी केली आणि त्या दक्षाच्या नगरीमध्ये या जगदंबा मातेचा अवतार कन्या रूपाने जन्माला आलेला आहे. त्या कन्येचा नामकरण सोहळा झाला. सती या नावाने त्या मुलीचं नामकरण सोहळा झाला आणि या सतीचा उजवा हात ब्रह्मदेवानी हातामध्ये घेतलेला आहे आणि भविष्य सांगू लागली. ब्रह्मदेव भविष्य सांगणारी दैवता, ब्रह्मदेव भविष्य सांगू लागले, दक्ष प्रजापती तुम्ही खूप भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात? तुमची ही मुलगी जन्माला आलेली साधारण मुलगी नसून, साधारण कन्या नसून या जगतजननी जगदंबा मातेचा अवतार आहे. अंबा भवानीचं दुसरं रूप घेऊन तुमची मुलगी जन्माला आलेली आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात. पुढे लक्ष्मीच्या पावलानं सरस्वती अवतारानं तुमच्या घरामध्ये तिचा जन्म झालेला आहे. तुम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे तिचा सांभाळ करा, तिला दुःख देऊ नका. आणि पहा, या मुलीचा जन्म जर कोणासाठी झाला असेल तर जो ब्रह्मांडाचा नायक आहे, या जगाचा मालक आहे, देवादिदेव शंभू महादेवांच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून भाग्य प्राप्त करून घेण्यासाठी या तुमच्या कन्येचा जन्म झालेला आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला जावाई म्हणून आयता मिळालेला आहे. म्हणजे आयता, आजकाल कलियुगामध्ये बरेच जावाई बघायची आहे की नाही प्रथा आहे. बरेच जावाई बघत फिरू लागलेले आहेत. कसं आहे कसं आहे विचारपूस चौकशा करून त्या ठिकाणी आपण या कलियुगामध्ये जावाई शोधू लागलेलो आहोत. ब्रह्मदेव म्हणू लागले तुम्हाला जावाई शोधायची गरज नाही, तुम्हाला जावाई आयता डायरेक्ट भेटणार आहे. तो म्हणजे या जगाचा मालक जगतपिता देवादिदेव शंभू महादेव हा तुमचा जावाई आहे. आणि तुम्ही त्यांचे कोण? तुम्ही सासरे, ते जावाई. बघा आता किती भाग्य आहे, या जगाचा मालक तुमचे जावाई होणार. बघा, पण जरी तुम्ही सती लग्नाच्या वयाला आल्यानंतर तुम्ही ठरवलं सतीचं लग्न दुसऱ्या कोण्या देवाबरोबर करावं तर ते होणार नाही. कारण सतीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त महादेव बसलेले आहेत. महादेवाला सोडून ते दुसऱ्या कोणाशी विवाह करणार नाही असा निश्चय त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतीजवळ व्यक्त केलेला आहे. पुढे जसं जसं तुमची ही सती लहानाची मोठी होईल तसं तसं झोपेमध्ये हिला महादेवाची स्वप्न पडायला लागतील आणि त्या स्वप्नामध्ये येणारा देवच सगुण रूपामध्ये सतीला दर्शन देईल आणि या सतीच्या जीवनामध्ये सतीचा पत्नी म्हणून स्वीकार करेल आणि तुम्ही निश्चिंत राहा. अशा प्रकारे भविष्य सांगून प्रजापती दक्ष अश्विनी माता यांना आनंद झाला. ब्रह्मदेव विष्णुदेव सर्व देवी देवता सप्त ऋषी सर्वजण त्या ठिकाणी आपापल्या नगरीला निघालेले आहेत. काही दिवसात शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ही सती हळूहळू लहानाची मोठी झालेली आहे. बघता बघता
विवाहाच्या योग्य आली. आता विवाहाची चर्चा होऊ लागली. चर्चा होत असताना जसं जसं ती लहानाची मोठी होत होती, झोपेमध्ये तिला स्वप्न पडायची. स्वप्नामध्ये एक देव येतो आहे, जो जटा बांधलेला आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, हातामध्ये डमरूळ आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, गळ्यामध्ये सर्प आहे, जटा बांधलेली आहे, जटामध्ये चंद्रकोर आहे, त्याच्यामधून गंगा वाहते आहे, अंगाला चिताभस्म लावलेला आहे, शरीरावरती व्याघ्र चर्म धारण केलेला आहे. असा कोणीतरी एक देव स्वप्नामध्ये येतो आहे. सकाळी आईला ते स्वप्न मुलीनं सांगितलेलं, आई माझ्या स्वप्नामध्ये असा असा एक देव येत आहे आणि तो देव नित्यनेमामध्ये स्वप्नामध्ये मला दर्शन देऊन जातो. कोण आहे तो देव? वर्णन करून सांगितलं. जटाधारी आहे, त्रिशूलधारी आहे, डमरूळधारी आहे, गजचर्मधारी आहे, भस्मधारी आहे, नागधारी आहे, रुद्राक्षधारी आहे, जटाधारी आहे, चंद्रधारी आहे, गंगाधारी आहे. आईनं ओळखलं, जो स्वप्नामध्ये येतो आहे तो देव दुसरा तिसरा कोणी नसून देवादिदेव शंभू महादेव आहे. आईनं सांगितलं, बाळा जो तुझ्या स्वप्नामध्ये देव येतो आहे ना, तो देवांचा देव शंभू महादेव आहे आणि तोच तुझा पती होणार आहे. स्वप्नामध्ये येणारा देव तोच महादेव आहे, तो माझा पती होणार आहे. याचा आनंद सतीला झाला. सती म्हणू लागली, जो स्वप्नामध्ये देव येतो आहे ना, त्या स्वप्नामधील निर्गुण स्वरूपातील देवाला मला सगुण रूपामध्ये समोर पाहण्यासाठी आई मला काय करावं लागेल? आई म्हणू लागली, बाळा महादेवाला मिळवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही. त्यासाठी कठोर असं तप करावं लागेल, उपवाशी राहावं लागेल, जागरण करावं लागेल. भलं मोठं असं कडक व्रत करूनच तपसाधनेच्या बळामध्येच त्या भगवान शिवपरमात्म्याची तुला भेट होणार आहे. आईला सती बोलू लागली, आई एवढंच ना की तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवपरमात्म्याची भेट होणार आहे, तर मी ते तप करण्यासाठी तयार आहे. ती तपसाधना, ती आराधना मी करायला तयार आहे. प्राण गेला तरी जाऊ. ज्या महादेवानी मला जन्म दिलेला आहे त्यांचं नाव घेण्यासाठी मी मागे सरणार नाही, त्यांचं तप करण्यासाठी मी मागे सरणार नाही. आई वडिलांची आज्ञा घेतली आणि जया आणि विजया नावाच्या 2 मैत्रिणीला सोबत घेऊन सती माता वनामध्ये महादेवाला प्राप्त करून घेण्यासाठी, तप आराधना करण्यासाठी आई वडिलांच्या आज्ञेने निघालेली आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओ सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम, सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम, सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम, सांसों की माला पे जप लूं मैं
शिवकाना हो आ हो सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम ये बात सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम माला पे सांसों की माला पे सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम हो तुम ही मेरी माता तुम ही मेरी पिता कोई मेरी माता कोई मेरी पिता हो तुम ही मेरे माता तुम ही मेरे पिता कोई मेरी माता कोई मेरे पिता दर्शन देने आओ मेरे भोलेनाथा दर्शन दो तेरे भोलेनाथा हो दर्शन देने आओ मेरे भोलेनाथा दर्शन दो तेरे आओ भोलेनाथा हो सांसों की माला पे सांसों की माला पे सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम ओ शिव का जप करते करते हो गई मैं शिव के नाम शिव का जप करते करते हो गई मैं शिव के नाम सांसों की माला पे सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लो मैं शिव का नाम जप लूं मैं हर हर सती माता भगवान शिव परमात्म्याच्या पूजनासाठी या वनामध्ये आलेले आहे देखो कमी वनामध्ये आल्यानंतर लागलीच या सती मातेनं महिन्याची पूजा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सती मातेनं ज्या पद्धतीनं महिन्याची पूजा करून भगवान शिव परमात्म्याला आपलंसं करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं ज्या कुमारिका मुली आहेत त्यांनी सुद्धा या भगवान शिव परमात्म्यासारखा देवांच्या विचारासारखा मुलगा आपल्या जीवनामध्ये पती स्वरूपात प्राप्त करून घेण्यासाठी सती मातेनं केलेल्या पूजेप्रमाणे आपल्याला पूजा संपन्न करायची आहे सती माता शिवलिंगाची पूजा करू लागलेली आहे महिन्याची पूजा अशा प्रकारे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदा व षष्ठी व एकादशीच्या दिवशी भगवान शिव परमात्म्याचं पूजन करून नैवेद्य म्हणून गुळ भात मिठाचा नैवेद्य अर्पण करून पूजा संपन्न केलेली आहे कार्तिक महिन्यातील चतुर्दशी या तिथीला पूजा करून नैवेद्य म्हणून खीर व अनारसे यांचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार करून पूजा संपन्न केलेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कृष्ण अष्टमीला तीळ जव तांदूळ वाहून भगवान शिव परमात्म्याची पूजा करून नमस्कार केलेला आहे पौष महिन्यातील शुद्ध सप्तमी या तिथीला
भगवान शिवपरमात्म्याची पूजा करून नैवेद्य म्हणून खिचडीचा नैवेद्य भगवान शिवपरमात्म्याला अर्पण केलेला आहे। चैत्र महिन्यामध्ये शुद्ध चतुर्दशी या तिथीला भगवान शिवपरमात्म्याची पूजा करून नैवेद्य म्हणून पळस व दवना वाहून नमस्कार केलेला आहे। वैशाख शुद्ध तृतीयेला भगवान शिवपरमात्म्याचं पूजन करून नैवेद्य म्हणून तिळाचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार केलेला आहे। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला भगवान शिवपरमात्म्याचं पूजन करून मालतीची फुले वाहून भगवान शिवपरमात्म्याला नमस्कार केलेला आहे। भाद्रपद महिन्यातील त्रयोदशी या तिथीला विविध पांढऱ्या आणि लाल फुलांनी भगवान शिवपरमात्म्याची पूजा करून नमस्कार केलेला आहे। तदनंतर अश्विनी महिन्यातील अष्टमीच्या रात्री भगवान शिवपरमात्म्याचं पूजन संपन्न करून भगवान शिवपरमात्म्याला बिल्वपत्र अर्पण करून रात्रभर जागरण केलेलं आहे। आणि या जागरणामध्ये भगवान शिवपरमात्म्याला येण्याची विनंती करू लागलेली आहे। हे शंभू महादेवा, मला तुमच्या नावाची गोडी लागलेली आहे, तुमच्या भेटीची आस लागलेली आहे, तुम्ही मला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी या। ओ भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोले भोले शंकरा। तबल्याचा बेस कमी करा। भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा, भोले भोले शंकरा। विको शिव शिव शंकरा, ओ तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला। तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा थोडा आवाज लागला। भोले भोले शंकरा शंकरा शंकरा, शिव शिव शंकरा शंकरा शंकरा, भोले भोले शंकरा शंकरा शंकरा, शिव शिव शंकरा। ओ ओ ओ ओ तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला। हो तुझ्या नामाविन मला करमेना, तुझ्या नामाविना मला करमेना। एक घडीचा मला विसर पडेना, एक घडीचा मला विसर पडेना। हो तुझ्या नामाविन मला करमेना, एक घडीचा मला विसर पडेना। भोले भोले शंकरा, ओ ओ ओ ओ शिव शिव शंकरा, ओ ओ ओ ओ भोले भोले शंकरा, शिव शिव शंकरा। ओ ओ ओ ओ तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला। तुझ्या नामाचा रे छंद लागला लागला, तुझ्या नामाचा रे छंद लागला। हो तुझ्या नामाची लागली रे गोडी, तुझ्या नामाची लागली गोडी। हो तुझ्या पूजनाची लागली रे। पलीकडल्या साईडला भूत ना, इकडे 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 त्या साईडला नंदी इकडे इकडे। सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी ऐका, लाईट गेलेली ऐका, ऐकताय का? शांत ऐका, शांत आहे का?
सती मातेनं ज्या अर्थी जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केली आणि सती मातेला महादेवाने दर्शन दिलं। आता वेळ खूप झालेली आहे, पावसाचं वातावरण आहे, लाईट सुद्धा गेलेली आहे, डायरेक्ट महादेवाची भेट झालेली आहे आणि महादेवाने सतीचा स्वीकार केलेला आहे। तिसऱ्या सोमवारी बेल 21 पानाचा, बेल 21 पानाचा. खाली बसलेले उठून पाऊल खेळा 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 खेळा. 3 पानाचा पार्वती वाहती नेमाचा, 21 पानाचा पार्वती वाहती नेमाचा. श्रावण महिन्यात बोला श्रावण महिन्यात महादेव
टपाल बसतो चला, उठा, उठा. महादेव टपाल बसतो जय हो. टपाला बसतोय हा बसतो या डाम डाम डमरू वाजतो हा या येडशी नगरी मध्ये हो या येडशी नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत बाय 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 सोन्याचं 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 बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत ओ माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची माझ्या ग महादेवाला आवड भक्ताचे ग बाई बाई आवड भक्ताचे ओ माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची या येडशी नगरी मध्ये या येडशी नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजू बाय 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 सोन्याचं 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 बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत हो माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची हो माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची माझ्या ग महादेवाला आवड भक्ताची ग बाई बाई आवड भक्ताची या येडशी नगरी मध्ये हो या येडशी नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत हो माझ्या ग महादेवाला आवड भस्माची ग बाई बाई आवड तिरसुळाची माझ्या ग महादेवाला आवड भस्माची ग बाई बाई आवड त्रिशूळाची माझ्या ग महादेवाला आवड डमरुळाची बाई बाई आवड सतीची हो आवड महादेवाला आवड डमरूची ग बाई बाई आवड शक्तीची येडशी नगरी मध्ये हो या येडशी नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन शंभूच लागत आवाज द्या थोडा आवाज मराठीचा माझा लगीन शंभूच लागत हो कारभारी उशीर झाला बघाना अहो कारभारी उशीर झाला बघाना मला ग बाई अहो कारभारी अगं बोल की ग चला ना शंभूच्या लग्नाला चल चल मला ग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला मला ग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला नाग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला मला ग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला अहो कारभारी उशीर झाला बघाना अहो कारभारी उशीर झाला बघाना मला ग बाई अहो कारभारी अगं बोल चला ना शंभूच्या लग्नाला चल की मग मला ग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला 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 हो शंभू देवाच्या लग्नाचा सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा ज्यांना पाऊल खेळायचं नाही त्यांनी जागेवर बसा पटकन पटकन बसा साऊंडच्या पुढचे सगळे बाजूला सरका मला आवाज येत नाहीये साऊंडच्या सगळे समोरचे बाजूला सरका ज्यांना पाऊल खेळायचं नाही त्यांनी खाली बसा चला वा
शंभुदेवाच्या लग्नाचा सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा आता ग बाई आता ग बाई उशीर उगीच कशाला बर आता ग बाई उशीर उगीच कशाला मला ग बाई अहो कारभारी अगं बोल चला ना शंभूच्या लग्नाला कशाला चला चला चल की मग मला ग बाई जायचं शंभूच्या लग्नाला 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 ओ शंभू देवाचा गजर करीत पायी चालत पाऊल खेळत पायी चालत पाऊले खेळत पायी चालत पाऊले खेळत हो शंभू देवाचा गजर करीत पायी चालत पाऊल खेळत पायी चालत पाऊल खेळत पायी चालत पाऊले खेळत आता ग बाई आता ग बाई उशीर उगीच कशाला आता ग बाई उशीर उगीच कशाला अहो कारभारी अगं काय ग चला ना शंभूच्या लग्नाला चल मग चल की मला ग बाई जायचं शंभूच्या लग्नाला मला ग बाई जायचं शंभूच्या लग्नाला ही लाग बाई जायचं शंभूच्या लग्नाला ही लाग बाई जायचं शंभूच्या लग्नाला हो कारभारी उशीर झाला बघा ना हो कारभारी उशीर झाला बघा ना धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो येडशीचा महादेव नवसाला पावतो येडशीचा मन्मथेश्वर येडशीला पावतो मन्मथेश्वर नवसाला पावतो येडशीचा महादेव धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो येडशीचा रामलिंगेश्वर नवसाला पावतो येडशीचा मन्मथेश्वर सावकाश सावकाश येडशीचा मन्मथेश्वर येडशीचा पावतो येडशीचा मन्मथेश्वर हो येडशीच्या त्या महादेवाला शिवहर बोला शिवहर बोला येडशीच्या त्या रामलिंगेश्वराला येश्वर बोला शिवहर बोला येडशीच्या त्या मन्मथेश्वराला शिवहर बोला शिवहर हो धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात प्रगटला देव प्रगटला देव नवसाला 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 पावतो येडशीचा महादेव नवसाला पावतो येडशीचा महादेव नवसाला पावतो येडशीचा महादेव नवसाला पावतो येडशीचा महादेव हो असं महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती असं महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती सती पार्वतीचा पतीन माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पतीन माझा महादेव कैलासपती पतीन माझा महादेव कैलासपती हा असं महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती असं महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती सती पार्वतीचा पतीन माझा महादेव कैलासपती 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 गळा शोभती रुद्राक्ष माळा त्रिपुंड्र भस्म लावी कपाळा त्रिपुंड्र लावी कपाळा त्रिपुंड भस्म लावी कपाळा गळा शोभती रुद्राक्ष माळा त्रिपुंड्र भस्म लावी कपाळा त्रिपुंड्र भस्म लावी कपाळा त्रिपुंड भस्म लावी पाप तापाचा होतो
या नाश करून भोळ्या शिवाची भक्ती पाप तापाचा होतो या नाश करून भोळ्या शिवाची भक्ती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न महादेव महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती गंगा जटीतून वाहती निर्मळ जलाचं सुख देती निर्मळ जलाचं सुख देती निर्मळ जलाचं सुख देती गंगा जटीतून वाहती निर्मळ जलाचं सुख देती निर्मळ जलाचं सुख देती निर्मळ जलाचं सुख देती भोळा आहे जितर आहे भक्ती देईल सुखी नंदाची मती भोळा आहे जितर आहे भक्ती देईल सुखी नंदाची मती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न महादेव माझा कैलास असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलासपती सती पार्वतीचा पती न माझा महादेव कैलास मन लागन माझ आज घरामध्ये मन लागन माझ आज घरामध्ये वाटलं जाव शंभूच्या दरबारी उशीर होण्याआधी जाऊ शंभू लग्न जाऊ चला 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 हो आता जिकडे नाम तिकडे मन जाणार हो घरामध्ये जीव नाही रमणार हो घरामध्ये जीव नाही रमणार हो घरामध्ये जीव नाही रमणार हो आता जिकडे नाम तिकडे मन जाणार हो घरामध्ये जीव नाही रमणार हो काय करू बाई मन शिवनाम घेई काय करू बाई मन शिवनाम घेई जाया केली तिथे मी तयारी उशीर होण्याआधी जाऊ शंभू लग्न जाऊ चला 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 हो वाटलं नव्हतं गोडी फार लागेल हो शिवनामामध्ये हित मिळणार हो शिवनामामध्ये हित मिळणार हो शिवनामामध्ये हित मिळणार हो वाटलं नव्हतं गोडी फार लागेल हो शिवनामामध्ये हित मिळणार हो लईच सुन सुन वाटलं जाता घरामध्ये लईच सुन सुन वाटलं जाता घरामध्ये वाटलं जावं शंभूच्या दरबारी उशीर होण्याआधी जाऊ शंभू लग्न जाऊ चला 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 रक्ताच्या नात्या पलीकड संसाराचं नातं भक्तीमुळं कळालं काय गुज त्यात भक्तीमध्ये कळालं काय गुज त्यात भक्तीमध्ये कळालं काय गुज त्यात रक्ताच्या नात्या पलीकड संसाराचं नातं भक्तीमुळं कळालं काय गुज त्यात कुमार सागराची ही गीत गाणी कुमार सागराची ही गीत गाणी
पहा घालविती दुःख सारी उशीर होण्याआधी जाऊ शंभू लग्न जाऊ चला 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 मन लागन माझं आज घरामध्ये मन लागन माझं आज घरावरी जाया केली तिथे मी तयारी उशीर होण्याआधी जाऊ शंभू लग्न जाऊ चला 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 असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर ओ भोळा शंकर माझा भोळा शंकर भोळा शंकर माझा भोळा शंकर असा ग कसा असा असा हो कसा असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर हे रावणासी आत्मलिंग दिले ग काढून रावणाशी आत्मलिंग दिले ग काढून हे सारी पाठ खेळत होते ग मोठ्या हौसनं सारी पाठ खेळत होते ग मोठ्या हौसन पार्वतीने शंकराला घेतले जिंकून पार्वतीने शंकराला घेतले जिंकून पार्वतीने शंकराला घेतले जिंकून पार्वतीने शंकराला घेतले जिंकून असा ग कसा कसा ग असा असा हो कसा कसा हो असा असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर हे गिरिजेसाठी शंकर माझा वेडा ग झाला गिरजेसाठी शंकर माझा वेळा ग झाला भिल्लिनीच्या पाठी मागे धावू लागला भिल्लिनीच्या पाठी मागे धावू लागला ओ किती ग सांगू बाई त्याचे महिमान किती ग सांगू बाई त्याचे महिमान असा ग कसा कसा ग असा असा हो कसा कसा हो असा असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर माझा भोळा शंकर माझा भोळा शंकर तुमचा भोळा शंकर तुमचा भोळा शंकर सर्वांचा भोळा शंकर सर्वांचा भोळा शंकर नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव शिव आणि सती या दोघांचे या ठिकाणी मिलन झालेलं आहे मंडळींनी लवकरात लवकर शिवा अनुभव मंडपामध्ये उपस्थित व्हायचं आहे अवघ्या काही क्षणात शिव आणि सती यांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात होत आहे पार्वतीपते शिव हर हर शिव महापुराण भगवान की हर हर शिव आणि सतीच्या चरणाचं पूजन स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे अवघ्या काही क्षणात शिव आणि सती यांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेच आरतीला सुरुवात होणार आहे उर्वरित भाग उद्याच्या शिवमहापुराण कथेमध्ये आपण श्रवण करणार आहोत सर्वांना अक्षदात वाटण्यात आल्या ब्रह्मदेव विष्णुदेव आदी देवता सप्त ऋषी भूत वेताळ गंधर्व किन्नर सूर असुर या ठिकाणी या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिव आणि सती या विवाह सोहळ्याला उपस्थित लावलेले आहेत पाहुणे मंडळी जमलेले आहेत मुहूर्त त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे 5:37 शुभमुहूर्तावरती हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुनश्च एकदा शिवसती परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करून सर्वांना अक्षता मिळाल्या का मंगलाष्टिकेला सुरुवात या ठिकाणी होत आहे हा या नवरे हा रे ना राना शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान
सावधान बोला शुभ मंगल सावधान टाळ वाजवा भोरे सावधान शुभ मंगल सावधान लागले लग्न हे बैसली मंडळी पाटेचा वनवाहा हर्षला अंतरी रडते आई गहीवरला हा बाप घरातून नाते लक्ष्मी शारदे जनसंपदा वाढवी पाऊली हे तुझ्या पती दैवत ठेव तू ध्यानी भाग्याचा दिवा लाव दोन्ही कुळी जाऊन ये जा लाडके सासरी मंगल अक्षता घेऊन हाती वधूवरा ते साठी वधूवराते साठी शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान काय नीट वाजवा. सावधान माझ्याकडे लक्ष शुभ द्या. मंगल सावधान सौभाग्याची तू स्वामिनी सौभाग्याची तू स्वामिनी सती माता तुम्ही भाग्यवती देव महादेव आले मंडपी तुम्हा करण्या सौभाग्यवती दोन कुळांचे व्हावे मिलन सोबत आमची शतजन्माची बाग फुलवावी संसाराची मंगल अक्षता घेऊन हाती वधूवरातेसाठी हो वधूवरातेसाठी साठी शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आता सावधान समयो चित्ती स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूवरा आचार्य आले घरा घाला माळ परस्परा हसमुखे आनंद होण्या खरा वादे मंजुळ वाजवा शुभदिनी कोर्या सदा मंगलम शुभमंगल
आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना सूचना आहे, भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये। आता या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, आपण शिव आणि सती यांच्या विवाह सोहळ्यामध्ये आलात। आपणा सर्वांचं शिवसती या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करून आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। 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 ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला। पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभूदेव हसला। भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला। पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला। दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला। भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला। कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि। गुणातीत कांतं कर ब्रह्मशांतं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं। महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाश